बँकेत खाता असेल तर तुम्हालाही 10,000 रुपये मिळणार घोषणा झालेली आहे. 10,000 रुपये अकाउंटला येणं चालू झालेलं आहे. बँकेमध्ये एका विशेष प्रकारचं खातं तुमच्याकडे जर असेल किंवा तुम्ही जर ते उघडलं ज्याला 1 रुपयाही खर्च नाही, झिरो बॅलन्सवर निघालेले खातं आहे, म्हणजे ज्याच्यात आपला 1 रुपया नसतो, ज्याला झिरो बॅलन्स खातं असं म्हणतो. तर या खात्यामध्ये 10,000 रुपये मिळायला सुरुवात देखील झालेले आहेत. तर बघा कशा पद्धतीने हे 10,000 रुपये तुम्हाला मिळणार आहे. तर याविषयीची संपूर्ण सविस्तर माहिती आपण घेणार आहोत या व्हिडिओमध्ये. आपण हे खातं कसं उघडायचं किंवा जुनं खातं जर तुमचं कुठल्याही बँकेत असेल तर एक अर्ज भरायचा आहे आणि ज्यामुळे तुम्हाला 10,000 रुपये त्या ठिकाणी मिळणार आहेत अशी सविस्तर माहिती देणार आहोत. तर नक्की आत्ताच काही दिवसांपूर्वीच ट्विटच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक मोठी योजना केली आणि ज्या अंतर्गत देशातील समस्त म्हणजे 50 कोटी लोकांना या योजनेचा फायदा होणार आहे, ज्याच्या अंतर्गत 10,000 रुपये आता खात्यावर मिळायला सुरुवात झालेली आहे, अकाउंटला यायला लागली आहे. तर सविस्तर माहिती जाणून घेऊया. तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. कोणत्याही बँकेत खातं असेल तर तुम्हाला 10,000 रुपये मिळणार आहे. घोषणा झाली, पैसे यायला देखील आता सुरुवात झालेली आहे. आता काय करावं लागेल, तुम्हाला एक अर्ज भरायचा आहे. जर ते खातं तुमचं पूर्वीचा असेल तर काही अडचण नाही, पण एक अर्ज जर भरला तर तुम्ही देखील 10,000 रुपये मिळवण्यासाठी पात्र होऊ शकता. यामध्ये महिला पुरुष कोणीही व्यक्ती म्हणजे ज्याचं वय 18 पेक्षा जास्त आहे असा कोणताही व्यक्ती, पुरुष असो किंवा स्त्री असो, तर यांना हे त्या ठिकाणी आहे. आता सगळ्यात आधी याची जी पात्रता आहे ती एकदा आपण समजून घेऊयात. 10,000 रुपये बँकेत मिळण्यासाठी तुमच्या 3 पात्रता असणं आवश्यक आहे. तुम्ही पहिली गोष्ट भारताचे नागरिक असणं आवश्यक आहे. तुमचं वय 10 वर्ष किंवा त्याहून अधिक असावं आणि तुमच्याकडे खालीलपैकी बँकांचं खातं असावं. आता खालीलपैकी ज्या बँका आहेत तर त्या बँका कुठल्या आहेत, तर सर्व राष्ट्रीयकृत बँका म्हणजे ज्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, आंध्रा बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, तर अशा जवळपास सर्व नॅशनलाइज बँक आहेत. त्याचबरोबर काही खाजगी बँक जसे आहे ICICI, HDFC, फेडरल बँक, तर अशा कोटक महिंद्रा, येस बँक, धनलक्ष्मी अशा प्रकारची बँक देखील चालू शकतात. तुमचं यामध्ये खातं आधी जरी असेल तरी देखील याचा लाभ तुम्ही घेऊ शकता. एक अर्ज भरायचा आहे, तो कसा भरायचा ते देखील व्हिडिओमध्ये सांगणार आहे. पण तत्पूर्वी कोणती कागदपत्र लागतात, तर हे खातं उघडण्यासाठी तुम्हाला पासपोर्ट साईजचा फोटो, वाहन चालवण्याचा जो काही परवाना आहे म्हणजे लायसन्स, पॅन कार्ड, आधार कार्ड, मतदान कार्ड किंवा नरेगा या योजनेअंतर्गत दिलेलं त्या ठिकाणी एक ओळखपत्र यापैकी डॉक्युमेंट्स त्यामध्ये लागत असतात. तर सगळ्यात आधी हे जे काही योजना आहे तर या योजनेला प्रधानमंत्री जनधन योजना असं म्हणतात. ही योजना हिच्या अंतर्गत गरिबांचे खातं, गरीब लोकांचं खातं बँका, टपाल कार्यालय म्हणजेच पोस्ट ऑफिस, राष्ट्रीयकृत बँकांमध्ये 0 रुपयांच्या बॅलन्सवर उघडलं जातं. आता जनधनचं खातं तुम्ही पूर्वी उघडलं असेल किंवा जरी उघडलं नसेल तर तुमचं आधीचं कोणतंही खातं असेल तर त्याला जनधनमध्ये तुम्ही ट्रान्सफर करू शकता एक अर्ज भरून आणि तुम्ही देखील हे 10,000 रुपये मिळवू शकता. आता हे खातं उघडण्यासाठी काय करावं लागेल किंवा जुनं खातं ट्रान्सफर करण्यासाठी काय करावं लागेल आणि हे 10,000 रुपये तुम्हाला कशा पद्धतीने मिळतील याविषयीची माहिती आपण घेऊयात. पण 10,000 रुपये तुम्हाला मिळतील, पण तत्पूर्वी याचे जे 10 मोठे फायदे आहेत, हे खातं उघडलं किंवा ट्रान्सफर केलं तर याचे 10 फायदे देखील जबरदस्त आहे. त्यानंतर लगेचच आपण 10,000 मिळण्यासाठी काय पात्रता किंवा काय करावं लागेल ज्यामुळे 10,000 मिळतील, कारण की 10,000 रुपये भरपूर जणांना मिळालेले आहेत आणि तुम्हाला देखील आता मिळू शकतात. आता हे जर त्या ठिकाणी खातं असं आहे की याच्या अंतर्गत तुम्हाला रुपये डेबिट कार्ड म्हणजे ATM कार्ड रुपयेचं त्या ठिकाणी मिळतं. जे जर तुम्हाला अपघात, याचं जर तुमचा अपघात झाला तर 2 लाख रुपये
रुपये पर्यंत विमा संरक्षण देतं. तसेच जर तुमचा अपघाती मृत्यू झाला 30,000 रुपयेपर्यंत तुम्हाला एक विमा त्या ठिकाणी मिळतो. त्याचबरोबर याच्या ठेवीवर व्याज देखील मिळतं. जर आता हे झिरो बॅलन्स खातं आहे, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हे उघडायला कुठलाही 1 रुपया खर्च येत नाही. पण जर तुम्ही त्याच्यावर काही ठेव ठेवली तर याच्या माध्यमातून तुम्हाला व्याज देखील मिळतं. या खात्यासह मोबाईल बँकिंगची सुविधा उपलब्ध आहे. रुपये डेबिट कार्ड जे आहे, ज्यामध्ये पैसे टाकणं काढणं सोपं होऊन जातं. याद्वारे विमा पेन्शन सारख्या योजना खरेदी करणं सोपं होतं. त्याचबरोबर सरकारच्या ज्या योजना आहेत, पंतप्रधान किसान योजना, श्रमयोगी मानधन योजना, निवृत्ती वेतन यासारखे ज्या आहेत योजना आहेत, याचे डायरेक्ट पैसे याच्यामध्ये येतात. कारण की याला आधार लिंकिंग केलेलं असतं. देशभरात पैसे ट्रान्सफर करण्याची अशी उत्तम सुविधा याच्या माध्यमात मिळते आणि शासकीय योजनांच्या फायद्याचे थेट पैसे जमा होतात. याच्यामध्ये आता हे जे काही खातं आहे, तर ते नवीन खातं जर तुम्हाला उघडायचं असेल तर तुम्ही जवळच्या बँकेत जाऊन तुम्हाला फॉर्म भरावा लागेल. त्या फॉर्म मध्ये तुमचं नाव, मोबाईल नंबर, बँक शाखेचं नाव, अर्जदाराचा पत्ता, नॉमिनी म्हणजे तुमचा वारस, त्याचबरोबर तुमचा व्यवसाय कुठला आहे, रोजगार कसा मिळतो, वार्षिक उत्पन्न किती आहे, तर त्यावर अवलंबून असणाऱ्या लोकांची संख्या, तुमचा SSA कोड किंवा वार्ड क्रमांक, गाव कोड, पिनकोड इत्यादी गोष्टी ज्या बँकेच्या नॉर्म्स प्रमाणे त्या भरून द्यायच्या. बँकेमध्ये जाऊन म्हणायचं की मला प्रधानमंत्री जनधन योजनेचे खातं उघडायचं. आता जर तुमचं जुनं खातं असेल, जुनं कुठल्याही बँकेचा एखादा खातं असेल, तर त्याला जनधन मध्ये ट्रान्सफर करायचं असेल तर TV9 मराठीच्या रिपोर्टनुसार जर तुम्हाला नवीन जनधन खातं उघडायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला जवळच्या बँकेत जसा फॉर्म भरावा लागतो नवीनसाठी, तसंच काय करायचं, जुनं खातं असेल तर त्याच बँकेत जायचं जिथे तुमचं जुनं अकाउंट आहे. तर त्यांना म्हणायचं की भेट देऊन त्याला रुपये कार्डसाठी तुम्ही अर्ज करायचा. म्हणजे एक ATM कार्ड येतात, तर त्याचं जे रुपये कार्ड आहे तर त्यासाठी अर्ज करायचा. आणि तो अर्ज एकदा मंजूर झाला की तुमचं जे बँक खातं आहे तर ते जनधन योजनेत ट्रान्सफर केलं जाईल. मुळातच या योजनेचा उद्देश असा होता, जी योजना 2014 मध्ये सुरू करण्यात आली होती, जिला आता 10 वर्ष पूर्ण झालेत. आणि 10 वर्ष पूर्ण झाल्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटच्या माध्यमातून याविषयी खूप कौतुक असं त्या ठिकाणी केलेलं आहे. जवळपास 50 कोटीहून अधिक लोकांनी याचा फायदा घेतलेला आहे. तर बाकीच्या लोकांना देखील आता हे 10,000 रुपये त्या ठिकाणी मिळू शकतात. तर आता हे 10,000 रुपये कशा पद्धतीने मिळतील, त्यासाठी काय साधारणपणे कंडिशन असणार आहे, कसे कागदपत्र आहेत, त्याकरता आता लगेच आपण जाणून घेऊ. तर आता काय आहे की सगळ्यात महत्त्वाचं, याचा जो हे 10,000 मिळवण्यासाठी काय असलं पाहिजे की तुम्ही हे जे खातं उघडलेलं आवश्यक आहे, किंवा तुम्ही तुमचं खातं ट्रान्सफर केलं जनधन मध्ये आवश्यक आहे. त्यानंतर तुम्ही रुपये डेबिट कार्ड जे आहे तर ते तुमच्याकडे पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की याच्यावरचे जे 10,000 आहेत तर ते ओव्हरड्राफ्ट सुविधेसाठी सुविधेच्या माध्यमातून मिळतात. ओव्हरड्राफ्ट सुविधा काय असते? ओव्हरड्राफ्ट सुविधा म्हणजे एक छोटंसं कर्ज असतं, म्हणजे छोट्या रकमेचं कर्ज असतं, ज्याच्यावर जे काय तुम्हाला जो व्याजदर आहे तर तो अतिशय कमी किंवा नसूही शकतो. आता तुमचं त्यासाठी काय पाहिजे की 6 महिने खातं, म्हणजे एकदा हे खातं उघडलं की 6 महिने तुमचं खातं समाधानकारक चाललं पाहिजे. म्हणजे थोडेफार त्याच्यावर व्यवहार झाले पाहिजेत, थोडेफार, अर्थात हे शून्य रकमेचं खातं आहे, पण तरी पण थोडेफार जर व्यवहार झाले 6 महिन्यापर्यंत, म्हणजे तुम्ही जर आज खातं उघडलं तर 6 महिने जर पूर्णपणे चालवलं तर तुम्हाला 10,000 रुपये पर्यंत सुद्धा ओव्हरड्राफ्ट सुविधेसाठी तुम्ही पात्र होताल. आणि अशा पद्धतीने 10,000 रुपये तुम्हाला मिळेल. म्हणजे उदाहरणार्थ कुठली जर तुम्हाला अडचण आली, काही कारणास्तव पैशाची गरज पडली, तर 10,000 रुपये तुम्हाला तात्काळ त्या तुमच्या खात्यावर नसले तरी तुम्ही बँक तुम्हाला देऊ शकते, कुठल्याही गोष्टीशिवाय किंवा कुठलीही गोष्ट तारण न ठेवता, कुठलाही अर्ज न करता. कारण की 6 महिने खातं
चालवलं की 10,000 रुपयेचा ओव्हरड्राफ्ट त्या ठिकाणी तुम्हाला मिळतो आणि तुमच्या अडचण दूर होऊ शकते आणि अतिशय कमी व्याजदरामध्ये.